नमस्कार, मी अजित चव्हाण. आजच्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर असणार आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारीजी. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि निश्चितपणे त्यांच्याशी झालेल्या या विस्तृत चर्चेतून देशभरामधल्या, महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. माधवजी, आपलं खूप खूप स्वागत. माधवजी, महाराष्ट्रामधला असा एक नेता की ज्यांच्याकडनं प्रत्येक भेटीतनं काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी नवीन, म्हणजे खूप महत्त्वाचं ऐकायला मिळतं. या मुलाखतीतून सुद्धा आम्हाला तशीच अपेक्षा आहे की सगळ्यांना प्रेरणा मिळेल, कारण तुमच्या बोलण्यामधला अभ्यास, भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनचा पक्षनिष्ठ प्रवास आणि एकूणच पार्टी लाईन जी तुम्ही सुस्पष्टपणे कार्यकर्त्यांपर्यंत पोचवता, त्याची अपेक्षा या मुलाखतीतनं आम्हाला आहे. माधवजी, दीर्घ प्रवास आहे आपला आणि या प्रवासामध्ये माधव भंडारी आणि पक्षनिष्ठा हे समीकरण महाराष्ट्रभरामधल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र असेल आपला? मी सगळ्यांना एकच विनंती करेन, आवाहन करेन की ही निवडणूक केवळ भाजपसाठी महत्त्वाची नाही, केवळ कार्यकर्ते म्हणून तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाची नाही, तर ही निवडणूक महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. इथून पुढे महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाणार आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि जर महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जायला हवा असेल, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने जायला हवा असेल, तर आपल्याला सगळ्यांना जीवाचं रान करून विजय मिळवणं आवश्यक आहे. जर आपण विजय नाही मिळवला तर आपल्यासाठी आपलं काय बिघडणार आहे? आपण 5 वर्ष राहू बाजूला, सत्तेत विरोधात राहू. आणि माझ्यासारख्याला तर विरोधात राहण्याचं काहीच वाटत नाही, की आम्ही वर्षानुवर्ष विरोधातच काढली. त्यामुळे आम्हाला, माझ्यासारख्या लोकांना विचारलं तर बसू 5 वर्ष विरोधात. पण आता विरोधात बसणं आणि सत्तेत जाणं हे पक्षासाठी, व्यक्तीसाठी लागू होईल. पण महाराष्ट्राची आजची परिस्थिती अशी आहे की जर आपण सत्तेत नाही आलो तर महाराष्ट्राची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक प्रगती पूर्णपणे थांबेल आणि ते जे महाराष्ट्राचं नुकसान होईल ते पुन्हा भरून काढायला काही पिढ्या लागतील. त्यामुळे या निवडणुकीचं हे महत्त्व लक्षात घेऊन आपल्याला ह्या निवडणुका सर्व पद्धतीने मेहनत करून जिंकल्या पाहिजेत. माधवजी, ज्या पद्धतीनं आता या निवडणुकीला सामोरं जात असताना पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं, वोट जिहादचा लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं फटका बसला. एकूणच भारतीय जनता पक्ष 400 पार गेला तर आदिवासींचं, धर्मांतरित आदिवासींचं, दलित बांधवांचं आरक्षण संपवणार आहे, संविधान बदलणार आहे, अशा सगळ्या फेक नरेटिव्हचा बोलबाला मागच्या निवडणुकीमध्ये राहिला. किती महत्त्वाचं हे काय सांगाल याबद्दल? मागच्या निवडणुकीत ज्या काही मुद्द्यांचा प्रभाव पडला असेल ते मुद्दे माझ्या दृष्टीने आता संपलेत. कारण एकच मुद्दा 2, 3, 4 निवडणुकांवरती परिणाम करत नाही. कुठलाही एक मुद्दा एका निवडणुकीपुरता चालतो. पण खोटं बोल, रेटून बोलमध्ये विरोधक काही प्रमाणात यशस्वी ठरले त्यावेळेला ठरले असतील. जे निकाल लागले त्याच्यावरून आपण म्हणू की त्यावेळेला त्यांना यश मिळालं. पण त्या मुद्द्यांमुळे आता काही फरक नाही पडणार. आता लोकांना त्यातला फुलपणा समजून चुकला, त्याच्यातला खोटारडेपणा समजून चुकला. आणि म्हणून तसं की कुठलाही एक मुद्दा फार एका निवडणुकी पुढे चालत नाही. त्यामुळे ते मुद्दे ह्या निवडणुकीत चालणार नाहीत. ते मुद्दे संपले, ते मुद्दे मागे पडले. ही निवडणूक नव्या मुद्द्यांवर होणार आणि ही निवडणूक माझ्या दृष्टीने आर्थिक प्रगतीच्या, विकासाच्या मुद्द्यांवरच झाली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. आर्थिक प्रगतीच्या मुद्द्यांवरती निवडणूक झाली पाहिजे असं आपण म्हणताय. पण महाराष्ट्रामध्ये शरद पवार असतील किंवा इतर नेते असतील, त्यांची तयारी जर पाहिली आणि गेल्या काही महिन्यांपासूनची तयारी पाहिली तर भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला फक्त या सरकारमध्ये सुद्धा टार्गेट केलं जातं आहे. मराठा, ओबीसी, धनगर,
आदिवासी अशा वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. याला काय उत्तर आहे आपल्याकडे? मी तेच सांगतो आपल्याला, शरद पवार असू देत किंवा काँग्रेसचे नेते असू देत किंवा उद्धव ठाकरे असू देत, यांच्यापैकी कोणताही नेता गेल्या 5 वर्षात विकासाच्या मुद्द्यावर बोलायला आपल्याला सापडणार नाही. कारण ते बोलू शकत नाही, त्यांनी काही केलेलं नाही. उलट त्यांच्या राजवटीमध्ये महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला खीळ बसली. महाविकास आघाडीचं सरकार जे काय 2, सव्वा 2, 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये होतं, त्याच्यामध्ये उद्योगधंदे प्रचंड प्रमाणावर महाराष्ट्राच्या बाहेर गेले. महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांचा विकास ठप्प झाला. महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला. महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राचा बोऱ्या वाजला. सिंचन क्षेत्राचा दाणादाण झाली. शेती क्षेत्रामध्ये सुद्धा गोंधळ झाला. त्यामुळे शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत कोणताही नेता महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्यांवरती, आर्थिक प्रगतीच्या मुद्द्यांवरती बोलताना आपल्याला सापडणार नाही. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. आणि आपलं हे काम आहे की त्यांना त्या मुद्द्यावर बोलता येत नाही म्हणून ते गोंधळ घालतात. आपल्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे. आपण करून दाखवलं आहे, आपण करतो. आणि आपण जे करतो आहोत, ज्याच्यामधून जनतेचा फायदा होतो आहे, जनतेचा लाभ होत आहे, जनतेला प्रगती होते, ते मुद्दे घेऊन आपण गेलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या गोंधळाच्या मुद्द्यावरती आपण त्यांना आव्हान दिलं पाहिजे की ठीक आहे, तुमचे आरक्षण वैरक्षण सगळे मुद्दे चालू राहतील, संविधानाच्या चौकटीमध्ये जे आहे त्याप्रमाणे होत राहील, पण पायाभूत सुविधांबद्दल बोला. महाराष्ट्रातून तुम्ही हाकललेल्या उद्योगधंद्यांबद्दल बोला. हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. माधवजी, काय महाराष्ट्राच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्षाने केले? काय ठळक मुद्दे सांगाल? विशेषतः जे सामाजिक अस्वस्थता पसरवण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत त्यांना उत्तर देताना अनेक विविधांगी योजना शासनानं आणल्या. काय योजना घेऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांपुढे गेलं पाहिजे? एकतर आता अत्यंत चांगला परिणाम ज्या योजनेने केला आहे आणि महाराष्ट्रातलं वातावरण बदलायला ज्या योजनेने मदत केली ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना. तिचा निश्चितपणे तळागाळापर्यंत ती योजना पोचली, तिचा परिणाम झालेला दिसतोय. केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना आहे. अशा ज्या अन्यसुद्धा अनेक योजना आहेत, ती यादी केवढी तरी मोठी होईल. या योजनांचा फायदा ज्यांना मिळाला आणि या योजनांचा फायदा उद्या ज्यांना मिळू शकतो, अशा सगळ्यांपर्यंत पोचणं आणि त्यांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण करणं, एवढंच आपण करायला पाहिजे. बाकी काही फार करण्याची गरज नाही. माधवजी, केंद्र सरकारनं महाराष्ट्राकरता खूप काही दिलं. अनेक पायाभूत मोठ्या मोठ्या सुविधांचे प्रोजेक्ट्स, मग ते समृद्धी असतील, अटल सेतू असेल, सागरी महामार्ग असेल. महाराष्ट्र आपल्या सरकारच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीत देखील नंबर 1 राहिला आहे. आपण महाराष्ट्रामधल्या अनेक प्रश्नांचे अभ्यासक आहात. गेली अनेक वर्ष राज्याच्या प्रगतीचा चढता उतरता आलेख आपण पाहिलेला आहे. मागच्या 2.5 वर्षाच्या तुलनेत महायुतीचे सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं, कसं विश्लेषण याचं करा? म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आणि महायुतीचं सरकार. महाविकास आघाडीचं सरकार काम करत होतं असं म्हणलं तरच फार गोंधळ आहे ना. काम करत असतं तर मग त्या आघाडीचं सरकार आणि आपलं सरकार ह्याची तुलना करता आली असती. पण ज्या सरकारचा मुख्यमंत्री आपल्या संपूर्ण 2.5 वर्षांच्या कारकिर्दीत मंत्रालयामध्ये गेलाच नाही, त्या सरकारच्या कामाबद्दल काय बोलायचं आणि काय कसली तुलना करायची? त्याच्यामुळे त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामगिरीबद्दल नाही, त्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या नाकर्तेपणाबद्दलच सगळं बोलण्यासारखं आहे. त्यांनी कोणत्या संधी गमावल्या, त्यांनी काय महाराष्ट्राचं नुकसान केलं, त्यांनी महाराष्ट्रातला, म्हणजे एक साधी गोष्ट आपल्याला सांगतो. केंद्र सरकारने त्यावेळेला नुकतीच पेयजल मिशन योजना लागू केली होती आणि देशातल्या प्रत्येक घराला पिण्याचं पाणी नळाद्वारे पुरवणं ही योजना त्यांनी लागू केली. त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारला
16,200 कोटी रुपये पहिला हप्ता हा महाराष्ट्र सरकारकडे जमा केला. म्हणजे असं नाही की फक्त तुम्हाला 16,000 कोटी रुपये आम्ही देऊ म्हणून सांगितलं वगैरे नाही. दिले, जमा केले, सरकारकडे जमा झाले. पण त्या 16,200 कोटी रुपयांचा उपयोग महाविकास आघाडी सरकारने केला नाही. कारण त्या 16,200 कोटी रुपयांचा वापर जर आम्ही जनतेला पिण्याचं पाणी देण्यासाठी केला तर आमचं काय, ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं नाही. त्याचे सगळे हिशेब केंद्र सरकारला द्यायचे होते आणि त्यांच्या लक्षात आलं की सगळे हिशेब जर केंद्र सरकारला द्यायचे असतील तर आपल्याला आपल्या मनासारखं करता येणार नाही. म्हणून त्यांनी 16,200 कोटी रुपयांचा पहिला हप्ता न वापरता ती रक्कम जाऊ दिली. धक्कादायक. काय या सरकारबद्दल बोलायचं काय. आणि असे जर थोडं तुम्ही शोधायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला अशा प्रकारची माहिती ही प्रत्येक खात्याबद्दल मिळेल. या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे लोक सरकारवर सातत्यानं हल्ले चढवत होते त्यातले एक प्रमुख आपण होतो. महाराष्ट्राच्या अधोगतीचा काळ असं अनेक जण त्याचं वर्णन करतात. काय या कालावधीमध्ये पाहायला मिळालं आपल्याला? तुम्हाला एक छोटं मुंबईतलं उदाहरण देतो, अख्ख्या महाराष्ट्र बाजूला ठेवा. मुंबईचा जो दादर, वडाळा, शिवडी हा परिसर आहे त्याच्यामध्ये गेली अनेक वर्ष, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे किमान 35-40 वर्ष रेडीमेड गारमेंट्सची युनिट्स होती आणि खूप मोठ्या संख्येने होती. म्हणजे बहुधा माझ्या माहितीनुसार त्या भागातल्या ज्या छोट्या वस्त्या, चाळी, झोपडपट्ट्या होत्या त्याच्यामधली 50% घरं जरी त्या इंडस्ट्रीशी जोडलेली होती, रेडीमेड गारमेंट्सची. करोनाच्या सगळ्या काळामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्यावेळेला महाविकास आघाडीच्या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी त्या अडचणी सोडवण्यासाठी ह्या उद्योग व्यवसायाला ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याचा परिणाम एकच झाला की ही सगळी कारखानदारी इथून उठली आणि महाराष्ट्राच्या बाहेर निघून गेली. एका फटक्यात साधारणपणे 60-70 हजार लोकांचा रोजगार हा गमावला गेला. आणि हे मुंबईत उद्धव ठाकरेंच्या काळात. हे एक छोटं उदाहरण मी दिलं. अशी आणखी कितीतरी उदाहरणं आहेत की यांच्या नाकर्तेपणामुळे, यांच्या धोरणांच्या अभावामुळे आणि यांच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रातल्या मोठ्यात मोठ्या उद्योगांपासून लहानातल्या लहान उद्योगांपर्यंत सगळ्यांचं नुकसान झालं आणि त्याच्यामध्ये लाखो लोकांनी रोजगार गमावले. मधुजी, अनेक विषयांवरती विविधांगी सखोल अभ्यास आणि त्यावरती लेखन हा तुमचा हुकुमी प्रांत आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहाद लोकसभा निवडणुकीमध्ये झाला असं स्पष्टपणे सांगितलं. या वोट जिहादच्या बाबतीत नेमकं काय विश्लेषण करायला आपण? एक वोट जिहाद याच्या मागचा साधा अर्थ असा आहे की भाजपच्या विरोधात जाऊ शकणारी जी मतं आहेत त्या सगळ्या मतांचं एकत्रीकरण झालं आणि त्या सगळ्या मतांना, मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश मिळालं. इतकं सगळं करून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर किती आहे? 2%. 1.5%. आपल्याला काळजी ही घेतली पाहिजे की त्या पद्धतीचं जे ध्रुवीकरण आहे, आपल्या विरोधातल्या मतांचं एकत्रीकरण आहे, आपल्या विरोधातल्या मतांना मतदानाला बाहेर काढण्यासाठी केले जाणारे प्रयत्न जे आहेत ते तसेच होतील हे गृहीत धरून 1.5% फरक भरून काढणं काय आपल्याला अशक्य नाही. आपण ते करू शकतो. मधुजी, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते
अनेक विषयांमध्ये, विविध विषयांमध्ये काम करत असतात. पण भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण भागामधल्या कार्यकर्त्यांच्या करता अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या आताच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं इतर पक्षातनं मंडळी आली, त्यानंतर कार्यकर्त्यांच्या विविधांगी प्रतिक्रिया असतात. पण ज्येष्ठ नेते म्हणून विशेषतः अजित पवार यांना सोबत घेऊन आपण मागची निवडणूक लढलो, आता पुढची निवडणूक देखील लढायची. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या संदर्भामध्ये कधीकधी टोकाच्या प्रतिक्रिया येतात. एक ज्येष्ठ नेते म्हणून आघाड्यांच्या अशा या राजकारणाचं कसं विश्लेषण करायला? ज्या काही आपल्या कार्यकर्त्यांच्या टोकाच्या प्रतिक्रिया येतात त्या स्वाभाविक आहेत. कारण हा जो तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याचा रोजचा संघर्ष चालू असतो. मग तो कधी काँग्रेसशी असेल, राष्ट्रवादी काँग्रेसशी असेल, कदाचित शिवसेनेच्या एखाद्या गटाशी असेल. त्याची तीव्रता वेगवेगळ्या स्तरावरची असते. शिवसेनेच्या वेगवेगळ्या गटांशी जरी पूर्वापार संघर्ष स्थानिक पातळीवरती करावा लागला तरीसुद्धा 3-4 दशकांची युती आणि मैत्री असल्यामुळे त्या संघर्षाची धार कमी होती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला जो प्रश्न विचारला, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जो संघर्ष आपल्या कार्यकर्त्यांनी केला आणि आजही करतायत त्याची धार वेगळी होती. आपल्या अनेक कार्यकर्त्यांचं या संघर्षामध्ये जीव गेलेत आणि मी नावही घेऊ शकतो, पण आता त्याची काही गरज नाही. त्यामुळे ती धार वेगळी आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अजितदादांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपण आपल्याबरोबर घेतो तेव्हा त्याची तीव्र प्रतिक्रिया येणं आणि कार्यकर्त्याला ते न पचणं, त्याच्या गळी न उतरणं हे स्वाभाविक आहे. त्याच्याबद्दल काही कुणाला दोष आपण देता कामा नये. पण दुसरं असं आहे की आघाडीच्या राजकारणाची ही अपरिहार्यता आहे. काही गोष्टी टाळता येत नाहीत आणि आघाडीच्या राजकारणामध्ये तर अनेक गोष्टी टाळता येत नाहीत. आघाडीच्या राजकारणामध्ये आपल्या मनासारखं खूप कमी होतं आणि आपल्या मनाच्या विरुद्ध जास्त होतं. एकदा आपण आघाड्यांचं राजकारण करायचं ठरवलं, त्याच्यामध्ये एकदा त्या पाण्यात उतरलो की मग त्या पाण्यातल्या चिखलामुळे आमचे पाय खराब होतात आणि पाण्यातल्या वनस्पतींच्या ह्याच्यामध्ये हात आमचे अडकतात, हे म्हणायला काही जागा नाही. एकदा आपण त्या आघाडीच्या राजकारणात उतरलो. त्यामुळे त्याचे जे काही फायदे तोटे आहेत ते आपल्याला स्वीकारून पुढे जायला पाहिजे. आणि दुसरं असं आहे की आत्ताच्या राजकारणामध्ये, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा तऱ्हेच्या आघाड्या करणं ही अपरिहार्यता होती. महाराष्ट्राच्या राजकारणाची गेल्या जवळजवळ 4-5 दशकं, 50 वर्ष झाली म्हणायला हरकत नाही, एक विचित्र कोंडी झालेली आहे. आणि त्या कोंडीमध्ये आपण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे 4 तट आहेत. आणि या सगळ्यांचा प्रत्येकाचा मतांचा टक्का जर बघितला तर तो जवळपास सारखा आहे. कोणी 25%, कोणी 22%, कोणी 29%. पण 30%च्या पुढे, 30%ला कोणी शिवत नाही. 30%च्या पुढे जाणं तर सोडून द्या, 30%पर्यंत कोणी पोचत नाही. आणि त्यामुळे कुणाला नाही कुणाला तरी बरोबर घेतल्याशिवाय ती गणितं मांडली जात नाहीत. आणि दुसरं ह्या कोंडीचं नुकसान काय जर झालं असेल तर महाराष्ट्राचं राजकारण हे काही विशिष्ट समूहांच्या आणि काही ठराविक कुटुंबांच्या पकडीमध्ये जे सापडलेलं आहे त्याची कोंडी फुटत नाही. ते करण्यासाठी अशा तऱ्हेच्या आघाडीमधून शक्यता होती की ती कोंडी फुटेल आणि कदाचित ती कोंडी येणाऱ्या 2-4-5 वर्षामध्ये फुटू शकेल. त्यामुळे ही अपरिहार्यता कार्यकर्त्यांनी समजावून घेऊन हा एक टप्पा आहे, आपल्याला तो स्वीकारला पाहिजे.
आणि तो स्वीकारून पुढे गेला पाहिजे. माधवजी, उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये माझ्यावर अन्याय झाला किंवा माझा पक्ष फोडला असं आता म्हणतात, पण भारतीय जनता पक्षाबरोबर एक मोठा विश्वासघात केला गेला. तो सोयीस्करपणे कसा लोकांच्या मनातनं बाहेर काढता येईल आणि माझ्यावर अन्याय झाला, माझे वडील चोरले, अशी भूमिका लोकांच्या मनात प्रस्थापित करता येईल याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करताना दिसत आहे. त्यांना काय उत्तर द्याल? हा इतका हास्यास्पद प्रकार आहे. कुणाचे वडील दुसरा कोण कसा चोरेल? म्हणजे असं बोलावंसं सुद्धा कसं वाटतं. लोकांना ऐकायला कसं वाटतं ते सोडून द्या, बोलावं कसं वाटतं? पण हे बोलण्याची इच्छा तरी कशी होते हेच मला कधी समजलं नाही. तुम्हाला पक्ष चालवता आला नाही, ज्यांनी वर्षानुवर्ष नाही पिढ्यानपिढ्या तुमच्या कुटुंबासाठी स्वतःला वाहून घेतलं, झोकून घेतलं, सगळ्या प्रकारचे वार झेलले, त्याची कुठलीही तोशिष तुमच्यापर्यंत येऊ दिली नाही. त्या माणसांना तुम्ही सांभाळू शकत नसाल तर ह्याचा दोष तुम्ही दुसऱ्याला कसा देता? तुम्ही स्वतः शोधलं पाहिजे काय झालं, कशामुळे झालं. छगन भुजबळांपासून एकनाथजी शिंदेपर्यंत ही माणसं इतकी निष्ठावान होती आणि त्यांनी संघटनेसाठी, त्यांनी पक्षासाठी, त्यांनी ठाकरे परिवारासाठी ज्या पद्धतीने कामं केली आहेत, त्यांना तुम्हाला सोडून निघून जावं असं का वाटतं? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. त्याच्याबद्दल दुसऱ्याच्या नावाने बोटं मोडून काय उपयोग नाही. नाही, उद्धव ठाकरेंनी माझ्याबरोबर विश्वासघात झाला अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं करायला सुरुवात केली, जेव्हा की भारतीय जनता पक्ष शिवसेनेला, तत्कालीन भारतीय जनता पक्षाला विशेषतः लोकांनी सत्तेत बसण्याचा कौल दिलेला असताना जो विश्वासघात झाला त्याचं काय विश्लेषण कराल? आता कशी आठवण करून? 2019 साली जेव्हा आपण निवडणुकीला सामोरे गेलो तेव्हा युती म्हणून गेलो आणि युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे होते. त्या पत्रकार परिषदेमध्ये ते स्वतः होते. ही निवडणूक त्यावेळेचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण लढवतो आहोत हे माननीय अमितभाईंनी जाहीरपणे सांगितलं होतं. त्यामुळे सगळं चित्र स्पष्ट होतं. कुठेही कशाही पद्धतीचा संदिग्धता किंवा न बोललेले मुद्दे नव्हते. तुम्ही भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष म्हणून लोकांसमोर गेला होता. भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीसाठी लोकांसमोर गेला. मोदीजींचे फोटो लावून मतं मागितली. मोदीजींचे फोटो लावून मतं मागितली. नुसते मोदीजींचे फोटो नाही, माननीय मोदीजींनी सभा घेतल्या, माननीय अमितभाईंनी सभा घेतल्या. त्या सभांमध्ये तुम्ही भाग घेतलात, त्या सभांमध्ये तुम्ही सगळ्यांच्या बरोबरीने तुम्हीही बोललात, जनतेकडे मतं मागितलीत, जनतेने मतं दिली. जनतेने मतं एकट्या भाजपला किंवा एकट्या शिवसेनेला दिलेली नाहीत. जनतेने मतं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला दिली आणि त्या युतीला दिलेला जो मॅन्डेट होता, जो जनादेश होता, तो जनादेश भाजपबरोबर सत्तेत बसण्याचा होता. तसाच भाजपला सुद्धा दिलेला जनादेश होता शिवसेनेबरोबर सत्तेत बसण्याचा. भाजपने शिवसेनेची साथ नाही सोडली, उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली. त्यामुळे विश्वासघात जर झाला असेल, केला असेल, विश्वासघात केला, प्रश्नच नाही, विश्वासघात हा केला, पण विश्वासघात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेचा केला. त्यांनी ज्या जनतेकडे ज्या मुद्द्यांवरती ज्या पद्धतीने मतं मागितली आणि जनतेने मतं दिली, त्या जनतेशी पूर्ण विश्वासघात केला. आणि आता जर ते बोलायला वेगळं सांगत असतील तर तो खोटेपणा समजण्यात की महाराष्ट्रातली जनता सुबुद्ध आहे, सुजाणे. माधवजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रकारचा सुसंस्कृतपणा आणि सौहार्द होतं. अनेक नेत्यांनी, विशेषतः प्रवक्त्यांनी या काळामध्ये ताळतंत्र सोडलं आहे, शिवीगाळ, शिवराळ भाषा हे सगळं सुरू केलं आहे. काय त्याचं थोडंसं विश्लेषण आपण कराल? कारण खूप दीर्घकाळ आपण पक्षाची भूमिका मांडताना एक सुसंस्कृतपणे, शालीनपणे ती मांडली आहे आणि तुमचं विश्लेषण हे
अभ्यासू म्हणून लोक ऐकतात अशा काळामध्ये काही लोकांनी या संपूर्ण विषयालाच रसातळाला नेलं आहे. नाही, त्याचं कारण आहे ना, जे मगाशी मी विकासाच्या मुद्द्याबद्दल सांगितलं तेच इथेही लागू आहे. की तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नसलं, तुमच्याकडे प्रश्नांना उत्तर देण्यासाठी काही नसलं, की मग शिवीगाळ करणं, दगडफेक करणं ह्याच्याशिवाय तुमच्या हातात काही राहत नाही. आणि तीच अवस्था ह्या सर्व राजकीय पक्षांची असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने भाषा वापरणं, त्या पद्धतीने शिवराळपणा करणं, त्या पद्धतीने लोकांसमोर वावरणं सुरू केलं आणि त्याचे परिणाम आपण बघतो. माधवजी, नुकताच हरियाणाचा निकाल लागला आणि हरियाणाच्या निकालात भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या अनेकांना परस्पर उत्तरं मिळाली. देव पाण्यात घालून बसलेलं म्हणू नका, सेक्युलर आहेत ते. म्हणजे तुमची कोटी ही अगदी तंतोतंत लागू आहे. त्यामुळं या मंडळींना हरियाणाच्या जनतेनं चांगलं उत्तर दिलं आहे. त्या निकालाचं विश्लेषण कसं कराल? त्याचा काय प्रभाव महाराष्ट्राच्या निकालावरती पडेल असं वाटतं? त्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर निश्चितपणे होणार आहे. एक तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या मनावर जी काही थोडीफार मरगळ होती, जे काही थोडंफार शंकांचं वातावरण होतं, ते झटकून टाकायला ह्या निकालाचा फायदा होणार आहे. दुसरं, जनतेच्या मनामध्ये सुद्धा जे काही सामाजिक अस्वस्थता निर्माण करणारे मुद्दे, प्रयत्न होते, जसे महाराष्ट्रात होते तसे ते हरियाणातही होते. पण हरियाणाच्या मतदारांवर त्या मुद्द्यांचा काही परिणाम झाला नाही. उलट हरियाणातल्या मतदारांनी ते मुद्दे उधळून लावले आणि त्याचा निश्चित उपयोग हा महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा होईल. आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जो आपल्या समोर आला आहे, त्याचे बरेच फायदे महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणवतील. माधवजी, ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं आत्ता महाराष्ट्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, त्या निर्णयांच्याबद्दल कसं विश्लेषण कराल? आणि विरोधकांनी टीका केली की निवडणुकीच्या तोंडावर घेतले, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय असेल किंवा असे अनेक निर्णय आहेत की जे महाराष्ट्राला सुखावणारे आहेत. अनेक दशकं आपण त्याची वाट पाहत होतो. आणि महाराष्ट्राला अभिजात भाषेचा निर्णय देण्याचा, अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जो आहे, त्याची तर नीट माहिती आपण सगळ्यांना दिलीच पाहिजे. कारण हा विषय सुरू झाला 2005 आणि त्यावेळेला पहिल्यांदा तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्याच्यानंतर मराठीमधल्या काही अभ्यासकांनी मराठी भाषेला हा दर्जा मिळावा ह्याच्यासाठी चळवळ सुरू केली, पाठपुरावा सुरू केला. पण 2005 ते 2013 ह्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातलं जे सरकार होतं, आता ह्या सगळ्या निर्णयाचं प्राथमिक गरज अशी असते की त्या भाषेबद्दल राज्य सरकारकडून प्रस्ताव जावा लागतो. केंद्र सरकार स्वतः विचार करत नाही, राज्य सरकारने प्रस्ताव द्यावा लागतो. तर 2005 ते 2013 8 वर्ष महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला प्रस्तावच दिला नाही. या सगळ्या काळामध्ये तर काँग्रेसच सत्तेवर होती आणि 2013 साली एक प्रस्ताव दिला आणि तो अक्षरशः निवडणुकीच्या तोंडावर. कारण त्यांनी प्रस्ताव दिला, त्याच्यानंतर लगेच 1-1.5 महिन्यामध्ये लोकसभेचं म्हणजे मला वाटतं ज्या बैठकीत तो प्रस्ताव केंद्रीय राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला, ती बहुधा 2013च्या वर्षातली आणि लोकसभा निवडणुकीपूर्वीची महाराष्ट्राची शेवटची कॅबिनेट बैठक होती. म्हणजे अक्षरशः निवडणुकीच्या तोंडावर उद्योग काँग्रेस सरकारने केला. तोही प्रस्ताव अर्धवट होता आणि त्यामुळे त्यावेळेला महाराष्ट्राबरोबरच ओरिसाने सुद्धा दिला होता उडिया भाषेसाठी. आता उडिया भाषा ही सगळ्या अर्थाने महाराष्ट्रापेक्षा नवी आहे, मराठीपेक्षा. मराठीला किमान 1500 ते 2000 वर्षांचा इतिहास आहे, उडिया भाषेला इतका इतिहास नाही आहे.
पण उडिया भाषेचा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला आणि महाराष्ट्रातला जो प्रस्ताव होता मराठीचा तत्कालीन 2013मध्येच मान्य केला. 2013मध्ये लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी केंद्र सरकारने उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मनमोहन सिंग सरकारने आणि मराठीचा प्रस्ताव नाकारला. मनमोहन सिंग सरकारने, मुख्यमंत्री होते पृथ्वीराजजी चव्हाण महाराष्ट्राचे. आता तुम्ही अर्धवट प्रस्ताव का पाठवला? तुमच्याकडे काही यंत्रणा नव्हती. 8 वर्ष लोक पाठपुरावा करत होते. 8 वर्षामध्ये मराठीच्या विषयात काहीही काम न करता निवडणुकीच्या तोंडावर ते अर्धवट प्रस्ताव पाठवला आणि आपण काम केलं असं लोकांना दाखवलं. तुमच्या सरकारने तुमचा प्रस्ताव फेकून दिला. त्याचं उत्तर कधी जनतेला दिलं नाही तुम्ही. आणि त्याच्यानंतर जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हा आपण या विषयामध्ये पुन्हा काम करून त्यातले सगळे मुद्दे शोधून काढून, सगळे त्यातले तपशील शोधून काढून, सगळ्या गरजा पूर्ण करून नवा प्रस्ताव दिला. आणि म्हणून यावेळेला आणि माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या 10 वर्षात त्यांनी कुठल्याच भाषेचा प्रस्ताव मान्य केला नव्हता. मराठीचा केला, आत्ता केला. हा मराठीचा सन्मान. मराठीचा सन्मान. त्यामुळे अभिजात मराठीच्या बद्दल काँग्रेसने आणि मग या सरकारने पण काँग्रेसच्या नेत्यांनी साधा अभिनंदनही केलं नाही मराठी माणसं. नाही ना, कारण त्यांना नकोच होतं. त्यांना जर हवंच तर काँग्रेसचं सोडून द्या, मला काँग्रेसबद्दल काहीच म्हणायचं नाही. मराठी अस्मितेबद्दल उठसूट बोलणारे उद्धव ठाकरे त्यांनी काय केलं? त्यांनी मुख्यमंत्री असताना या प्रस्तावाबद्दल केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. आता निर्णय झाल्यानंतर तरी काय बोलले? म्हणजे हे सगळं जो आहे तो दिखावटी आहे. त्यांना फक्त कल्लोळ करायचा आहे, कल्ला करायचा आहे. मराठी म्हणजे मराठीचीच एक जी शेड आहे वऱ्हाडी भाषा, त्या वऱ्हाडी भाषेतला एक खूप चांगला शब्द आहे कल्ला करणे. तो कल्ला करायचा, ह्या पलीकडे त्यांना काही करायचं नाही. माधवजी, आपण गेली अनेक वर्ष शहरी प्रश्नांच्या बाबतीत, राज्यामधल्या प्रश्नांच्या बाबतीत आवाज उठवलेला आहे. मुंबई असेल, पुणे असेल, महाराष्ट्रातली शहरं असतील, त्याकरता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या सरकारनं खूप भरीव कामगिरी केली. मात्र अनेक प्रकल्प किंवा अनेक अशा गोष्टी मुंबई पुण्यातल्या विशेषतः ज्या फक्त आणि फक्त विरोधकांच्या आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधामुळं थांबलेल्या होत्या. मेट्रो त्याचं उत्तम उदाहरण आहे, त्याचं उद्घाटन झालंय. काय विश्लेषण याचं कराल? मी जे सुरुवातीला म्हणालो की काँग्रेस असो, कुठल्याही रंगाची काँग्रेस, मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात फरक करत नाही. कुठल्याही रंगाची काँग्रेस, कुठल्याही रंगाची काँग्रेस, कुठल्याही रंगाची काँग्रेस असो, त्या काँग्रेसला विकास घडवून आणायचा नाही. त्यांना जनतेचं दारिद्र्य दूर करायचं नाही. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत. कारण त्यांचं साधं तत्त्वज्ञान आहे की जर आम्ही प्रश्न सोडवले तर आमच्याकडे कोण येणार, तर आम्हाला कोण विचारणार, आमचं काय. आणि याचमुळे त्यांनी आजपर्यंत विकासाला चालना दिली नाही. खरं तर जे मुंबईतली मेट्रो असो, पुण्यातली मेट्रो असो किंवा महामार्गाचे मोठमोठे काय प्रकल्प असो, हे 50 वर्षापूर्वी व्हायला हवे होते. आणि ते जर 50 वर्षापूर्वी झाले असते तर त्यांचा खर्चही कमी झाला असता, त्याच्यामधल्या समस्याही कमी झाल्या असत्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला चालना मिळाली असती. मी एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, 1960 साली महाराष्ट्र अस्तित्वात आला. 47 बाजूला ठेव. 1960 साली जेव्हा महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हा देशामध्ये महाराष्ट्र शेती आणि उद्योगाच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर होता. 1960 पासून आज 2024 पर्यंत आपली एक 7.5 वर्ष आणि युतीची 4 वर्ष सोडली, 11.5 वर्ष सोडली, तर बाकी राज्य कोणी केलं? काँग्रेसनेच केलं. काँग्रेसनंच केलं. आणि मग इतकं राज्य केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होता जो महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, तो आज कुठे होत? सातत्यानं वेगवेगळ्या फोरमवरती, समाज माध्यमांवरती तुम्हालाही मुलाखतीतून हा प्रश्न विचारला जातो. पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता आमचे नेते माधव भंडारी आणि निष्ठा हे अतिशय चपखल असं उदाहरण आहे.
आजच्या काळामध्ये आपल्याला काही मिळालं नाही तर तातडीनं पक्ष सोडून जाणारे कार्यकर्ते आणि तुम्ही, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, संस्कृती आहे, आमची संपत्ती आहे आणि असा मार्गदर्शक आमच्याकडे आहे. मनामध्ये काय भावना असतात की जेव्हा सतत चर्चा केली जाते की आपल्याला काहीतरी मिळणार, पण नाही मिळालं तरी मी पक्षासोबत आहे आणि तरी मी सतत पार्टीचं काम करत राहील, ही भावना खूप मोठी आहे आणि ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. तुम्ही याचं कसं विश्लेषण कराल? म्हणजे काय भावना असतात? नाही, एक साधी गोष्ट आहे की जेव्हा माझ्याबद्दल चर्चा करतात तेव्हा त्या चर्चेत मी कुठे नसतो ना. हं. मी कधी असा दावा नाही केला की मला हे मागितलं आणि मला मिळालं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की मी सोडा माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत की ज्यांनी माझ्याबरोबर किंवा माझ्या आधीपासून पक्षाचं काम सुरू केलं. माझी निदान महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांची तर नावंही काय कुणाला माहिती नाहीत. आणि आम्ही ज्या वेळेला पक्षाचं काम सुरू केलं किंवा माझ्या आधीच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा आम्हाला कुणालाच असं वाटलं नव्हतं की म्हणजे अशी शंकाही आली नव्हती की कधीतरी आपण सत्तेत येऊ. आम्ही विचारांसाठी काम चालू केलं, आम्ही प्रश्नांसाठी काम चालू केलं, आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम चालू केलं. हे सगळं करताना सत्तेचा पडाव आला, आनंद आहे, त्याचा प्रश्नच नाही. शेवटी राजकारणामध्ये जे आलो ते सत्ता मिळवण्यासाठी आलो ना. हे काही लपवायची गोष्ट नाही. काही कारणच नाही ना. ज्यांना सत्ता मिळवायची नसेल, ज्यांना सत्ता नको असेल, त्यांच्यासाठी समाजातले अनेक क्षेत्र पडलेली आहेत. तिथे जाऊन ते हवं ते आणि करतात. ते लोक त्यांच्या त्याच्या पद्धतीने कामं करतात. पण जे लोक राजकारणामध्ये आले ते निश्चितपणे सत्ता मिळवण्यासाठी आले, पण नुसती सत्ता मिळवण्यासाठी नाही आले. तर त्याच्याबरोबर जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आलो. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता हा विचार करतो की मला काय मिळालं ह्याच्यापेक्षा सुद्धा माझ्या सगळ्या प्रयत्नांमध्ये मी जनतेचे 4 प्रश्न सोडवू शकलो का. आणि त्याचा जेव्हा मी शोध घेतो मला असं लक्षात येतं की हो, आपण 1-2 प्रश्न सोडवू शकलो, 2 प्रश्न सोडवण्याच्या टप्प्यात आणले आणि आणखीन 2-4 प्रश्नांबद्दल जागरूकता निर्माण केली. ठीक आहे, मला तेवढं समाधान पुरेसं आहे. माधवजी, निवडणुकीला सामोरं जात असताना राज्यातल्या तमाम भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना आपण काय सांगा? निवडणुकांना सामोरं जात असताना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं एकच आवाहन आहे की ही निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक कार्यकर्ते म्हणून तुमच्या माझ्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. पण त्या सगळ्यातपेक्षा ही निवडणूक महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. सत्ता मिळणं न मिळणं याने फार मोठा फरक नाही पडत. म्हणजे माझ्यासारखा माणूस तो म्हणजे काय पराभव झाला तर बसू विरोधात. आम्ही इतके वर्षानुवर्षे विरोधात आलो असतो, परत बसू. 5 वर्षानंतर बघू परत. पण महाराष्ट्र आता अशा टप्प्यावर उभा आहे, जर ह्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता आली नाही तर महाराष्ट्र कैक पिढ्या मागे जाईल. खरं. आणि तो सर्व क्षेत्रात मागे जाईल. औद्योगिक क्षेत्रात जाईल, शेतीच्या क्षेत्रात जाईल. विकासाच्या सगळ्या प्रक्रियेला जी चालना आपण देतो ती ठप्प होईल. आणि हे महाराष्ट्राचं नुकसान भरून काढणं हे फार अवघड आहे. विजयाचा विश्वास आहे? माझा विजयाचा विश्वास आहे. माधवजी, आपण आमच्याशी बोललात आणि वेगवेगळ्या विषयांवरती आपली भारतीय जनता पक्षाच्या या अधिकृत चर्चेमध्ये आपण आपली मतं ठेवलीत आणि सविस्तर चर्चा केलीत. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.